नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदिनी किचनमध्ये काम करत असते. त्यावेळी जीवासुद्धा तिथेच असतो. तो तिला हेल्प करत असतो. काम करत असताना नंदिनीला खूप जास्त घाम येत असतो. तर जीवा म्हणतो, इकडे मी तुझा रुमालाने घाम पुसून देतो. तर नंदिनी म्हणते, अजिबात नाही. तर जीवा म्हणतो, मी तुला टच न करता तुझा घामही पुसून देईल आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईलही येईल. जीवाचं हे असं बोलणं ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर नकळत असं एक छोटंसं आणि छान असं स्माईल येतं आणि जीवा तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून जीवाच्या सुद्धा चेहऱ्यावर स्माईल येतं. नंदिनीला जीवाचं हे असं वागणं बघून खूप भारी वाटत असतं. ती काही बोलत नसते, परंतु तिला खरंच खूप छान वाटत असतं. दुसरीकडे रम्या आणि वसुआत्या पिहूच्या आईला नंदिनीच्या विरोधात भडकवण्यासाठी आलेल्या असतात. त्यावेळी रम्या तिला म्हणत असते, आपल्या पिहूला वेड ठरवण्यासाठी ती नंदिनी आज आपल्या घरी काउन्सिलर घेऊन येणार आहे. त्यानंतर पिहूची आई सगळ्यांसमोर तमाशा करते. ती सगळ्यांना जमा करते आणि मानिनीच्या समोर म्हणत असते, तुझी सून हद्द विसरतीये. तिने पिहूला वेड ठरवण्यासाठी मला न विचारता काउन्सिलरला बोलावलं आणि ती असंच काही काही बोलत असते. त्यावेळी काव्या मोठ्याने ओरडते आणि म्हणते, गप्प बसा. त्यानंतर नंदिनी पिहूच्या आईला विचारते, खरं खरं सांगा, तुम्हाला काउन्सिलरबद्दल चुकीची माहिती कोणी दिली? हे ऐकून तर रम्या आणि वसुआत्या खूपच घाबरतात आणि पिहूची आईसुद्धा त्या दोघींकडे बघत असते. तुम्हाला काय वाटतं, आता ती वसुआत्या आणि रम्याचं नाव घेईल का? ती त्यांचं नाव न घेता गप्प बसेल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.